एक जण गावाला त्रास द्यायचं, गावाला त्रास देणारे नाही असं नाही, असतंच एखादं गावाला त्रास द्यायचं. आणि एकदा ते आजारी पडलं. आजारी पडल्यानंतर गेलं डॉक्टरकडे. डॉक्टर साहेब पोटात दुखतंय व 1 महिन्यापासून काय झालं कळतच नाही. गोळ्या घेतल्या, इंजेक्शन घेतले, औषध घेतले, पण पोटातलं राहतच नाही आणि नेहमी गावाला त्रास. डॉक्टरने जरा चेक केलं, त्याला सिटी स्कॅन केला, सोनोग्राफी केली आणि मग रिपोर्ट आला आणि सांगितलं गावाला त्रास देताय का? तेव्हा आपलं कामच ते. पण आता तुम्हाला कॅन्सर झालाय, ट्यूमर झालाय, तुम्हाला कॅन्सर झालाय. ते काय असतं हे बघा, कॅन्सर झालाय आणि 4थ्या स्टेपला आहे. आता वाचण्याची शक्यता नाही, तुम्ही गचकणार, मारणार. कधी मारणार डॉक्टर साहेब? तिथून पुढची गॅरंटी नाही. रडायला लागलं, ते मरणार आहे म्हणून रडायला लागलं नाही. याच्यासाठी रडायला लागलं की मी गेल्यानंतर माझी जी वाईट गादी आहे गावात त्रास देण्याची, गरिबाच्या मुलीचं लग्न असलं तरी वराडी आले की नको ते दुकान दाखवायचं. नवरदेव नवरी गावात आणि वराडी 2 दिवस इकडंच, नको ते दुकान. गावामध्ये सप्ताह असेल तर डीपीतली वायर काढून टाकायची, असे नको ते कामं. आता मी मेल्यानंतर कोण करायची ते कामं? रडायला लागलं. गावात आला, मीटिंग घेतली, गावकऱ्यांना सांगितलंय बघा मी आयुष्यभर तुम्हाला त्रास दिला. डॉक्टरने सांगितलं सोमवारी मी मरणार आहे. एखाद्या वेळेस फॉर एक्झाम्पल जर मी मेलोच, एक काम करा म्हटलं, मी मेल्याच्या नंतर मला तरडीवर बांधून नेऊ नका, मग काट्याची फांदी आणा, त्या काट्याच्या फांदीला मला बांधान, वडत वडत स्मशानापर्यंत न्या. लोक म्हटले नाही तरी आम्ही हेच करणार होतो, त्रासच तेवढा आहे. मेल्यानंतर तेच करावं लागणार आहे, तेच करणार होतो. योगाने अगदी आईसाहेब ते सोमवारीच गचकलं, मेलं. लोक म्हटले आणा रे काट्याची फांदी आणा. मोठी काट्याची फांदी आणली, त्याला बांधलं. ग्रामस्थ लोक वडत वडत त्याला स्मशानात घेऊन चाललेच होते, पण त्याने मरायच्या अगोदर पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला होता. डॉक्टरने सांगितलं 4थ्या स्टेपचा कॅन्सर आहे, तू मरणार आहे, सोमवारपर्यंत कसा तरी जगेल, मरणार आहे. आणि गावातले लोक म्हणतात हे मेल्याच्या नंतर याला काट्याच्या फांदीला बांधायचं आणि स्मशानापर्यंत ओढत न्यायचं. बिचारे ग्रामस्थ वडत वडत घेऊन चाललेच होते. तिकून पोलीसची गाडी आली. जशी गाडी आली की सगळे पोलीस स्टेशनमध्ये, जेलमध्ये आहे. आतापर्यंत मागे आले नाही, परत आले नाही. काहींचं जीवन त्रासदायक आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जीवन जगत असताना विचार चांगला करा. सारा विचार करा, उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. विचार करत असताना तुमच्या जीवनामध्ये सार काय आणि असार काय, सार किती जरी गोड असेल घ्यायचं नाहीये, सार कडवट असेल तर घ्यायचंय, असार किती जरी गोड असेल तर ते घ्यायचं नाही. सार विचार करा, उठा उठी. सार आणि असार मी सांगेल तुम्हाला. दूध माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? बोला ना, दूध माहिती आहे का? वा, जय हो. अगदी आपण दुधामध्ये 2 पदार्थ बाजूला काढतो, एक सार असतं आणि दुसरा असार असतं. आता महिला मंडळ मला तुम्ही सांगा त्यातलं सार कोणतं आहे आणि असार कोणतं आहे? वा, दुधातलं सार ताक आहे, बरोबर ना? वा, दुधातलं सार ताक आहे आणि असार लोणी आहे, बरोबर ना? बरोबर ना? वा, जाणकार आहात तुम्ही, म्हणून सांगेल मी तुमच्यासाठी. सार जर काय असेल तर ते लोणी आहे, तूप आहे. आणि असार जर काय असेल तर ते ताक आहे. बरं, ताक आणि लोणी तूप हे प्रत्येकच पाहुण्याला वाढलं जातं का? हा, तूप हे प्रत्येक पाहुण्याला वाढतो का आपण? नाही. जर विशिष्ट पाहुणा असेल मग तूप. आणि ज्या पाहुण्याला 10-5 भाकरीचा मुर्दा पाडायची सवय असेल, ताक घ्यान पोटभर जेवा. सार भगवंताचं नामचिंतन आहे. भगवंताचं नामचिंतन हे सार आहे. आणि हे सार जर तुम्हाला कळालं तर तुमच्या जीवनाचं सार झाल्याशिवाय राहणार नाही. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. भगवंताचं नित्य नामचिंतन केल्याने वाणीमध्ये ताकद येते, वाणीमध्ये ताकद येते. एखाद्याला शाप द्यायचा म्हटलं तरी राख होती एखाद्याची, आणि एखाद्याचं कल्याण करायचं म्हटलं तरी सुद्धा
एवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. ही ताकद नामचिंतनामध्ये आहे, ही ताकद नामचिंतनामध्ये. वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराज कारखान्यावर गेले. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, तरी सुद्धा सांगून जाईल. वाणीची ताकद आहे. कारखान्यावरती आपले मजदूर काम करतायत. अगदी गावामध्ये सप्ताह बसणार आहे. या मजुराला दिवाळीला नाही साहेब, कारखानदार आहात तुम्ही, मग आमच्या सप्ताहाला सुट्टी द्या साहेब. एवढा मोठा कारखाना आहे तुमचा, दुष्काळ पडला आहे, जनावरांना खायला चारा नाही. एक काम करा साहेब. म्हटले काय? आमच्या गाईंना थोडासा चाराही द्या. नास्तिकच होता तो, कारखान्याचा मालक होता तरी नास्तिक होता. तो म्हटला नाही, सप्ताहासाठी मजदूरांना सुट्टी मिळणार नाही, गाईंना चारा मिळणार नाही, आणि कारखान्याच्या बाहेर व्हा. असाल तुम्ही महाराज, पण इथं नाही. कारखान्याच्या बाहेर आले भाऊ आणि सांगितलं, जर वारकरी संप्रदायासाठी नसेल, गोमातेसाठी नसेल, धर्मासाठी नसेल तुझा कारखाना, आग लागू दे तुझ्या कारखान्याला. आगच लागली, लोखंडाला आग लागली. एवढं सामर्थ्य वाणीमध्ये, एवढं सामर्थ्य वाणी. आणखी एक गोष्ट सांगू मी तुम्हाला. तुकोबाराय भजन करतात. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे हो, गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. तुकोबाराय भजन करतात. गोविंद जीवन तुकोबारायांचं. तुकोबाराय एकदा सौंचाला बाहेर गेले. सौंचाला बाहेर गेले, अगदी बहिर दिशेला बाहेर गेले. पूर्वी 12-12 हजार रुपये भेटले नव्हते, आता भेटून सुद्धा लोक त्यात बकऱ्या बांधतात. ही शोकांतिका आहे. मला वाटतंय त्या सरकारला काय बकरीचा प्रश्न पडला होता का, बकरी कुठं जाईल म्हणून. सरपण ठेवतात कुठं, ते 12,000 रुपये बांधून घेतलेत त्यामध्ये. असो, तुकोबाराय सौंचाला बाहेर गेले आणि गेल्याच्या नंतर देहीच विदेही भोगू दशा. सौंचाला बसल्यानंतर सुद्धा तुकोबाराय भजन करू लागले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, ए नाथ नारायण वासुदेवा, ए नाथ नारायण वासुदेवा, ए नाथ नारायण वासुदेवा. माझे तुकोबाराय. तिथून एक शास्त्री बुवा चालला होता. अगदी प्रेतचे कपडे घातलेले, जंटलमेंटल विण केलेली शास्त्री बुवा तिथून चालला होता. शास्त्री बुवाने पाहिलं की तुकोबाराय या ठिकाणी अमंगल ठिकाणी नामचिंतन करतायत. कदाचित तुकाराम महाराजांना माहित नाही का, मंगलानांच मंगलम, ज्या भगवंताचं नाव मंगलापेक्षा प्रिय आहे, मंगलापेक्षा श्रेष्ठ आहे, पवित्रापेक्षा श्रेष्ठ आहे, त्या देवाचं नामचिंतन हे तुकोबाराय ठिकाणी सौंचाच्या ठिकाणी करतात. कळत नाही का तुकाराम महाराजांना? अधिकारी होते तुकोबाराय. थोडंसं जड वाटत असेल ऐकायला, पण हे तुमच्या हिताचं आहे. विनोद तर मी कितीही करेल तुमच्यासाठी, पण सांगेल. तुकाराम महाराजांना शास्त्री बुवा भांडायला लागला. ओ तुकाराम महाराज, म्हटले काय कळत नाही का तुम्हाला? काय झालं? भगवंताचं नामचिंतन हे पवित्र आहे, मंगलापेक्षा मंगल आहे, आणि ते नामचिंतन अपवित्र आहे. छी छे छी छे, ह्या जागेवरती घेता. कळत नाही का तुम्हाला? महाराज आहात ना तुम्ही, महाराज आहात ना तुम्ही, कळत नाही का? अरे बाकीचा जर चुकत असेल कोणी तर चुकू द्या, तुम्ही महाराज आहात ना. एखादा जर तुमच्या कानाखाली मारून जात असेल, तुम्ही महाराज आहेत ना. एखादा जर डायरेक्ट तुमच्या घरात घुसत असेल तर घुसू द्या, पण तुम्ही महाराज आहेत ना. तुम्ही महाराज आहात ना. कुठंतरी थांबलंच पाहिजे ह्या गोष्टी. जेव्हा तुकोबाराय, मी तुकोबारायची भाषा सांगते तुम्हाला, जेव्हा तुकाराम महाराजांना शास्त्री बुवा भांडू लागला, महाराज आहात तुम्हाला कळत नाही का, इथं नामचिंतन करतात का? नामचिंतन करायचं होतं तर मग मंदिरात जायचं ना, इथं कुठं नामचिंतन करतात का? कळत नाही का? डोकं फिरलं का? शास्त्री बुवा भांडू लागला. तुकोबाराय म्हटले, शास्त्री बुवा कळतं हो आम्हाला, अजे कुणालाच कळत नाही ते आम्हाला कळतं, पण काय करावं, माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासी. माझी वाणी ही मला अनावर झाली, माझं ऐकत नाही हो, काय करावं? शास्त्री बुवा म्हटले, तुमची वाणी ऐकत नाही का? काळजी करू नका, त्याच्यावर सुद्धा औषध आहे माझ्याकडे. टाक बॅलन्स सांग पर्याय. पर्याय सांगणारे काही कमी आहे का? टाक, अरे घरात खायला नाही रे तुला, ते बघ, नाही नाही, टाक बॅलन्स सांग पर्याय, गरज नाही.
शास्त्री बुवाने पर्याय सांगितला, महाराज बैठकीमध्ये बसल्यानंतर 4 पाहुणे जर आपल्याकडे आले आणि एखादं लेकरू जर त्या पाहुण्यात येऊन बसलं, आता लेकरं किती विचित्र आहे, सोशल मीडिया, डिजिटल इंडिया, ती लेकरू न बोलताच पाहुण्याशी बोलायला लागतं. मामा गाव कोणतं तुमचं, तुमची बायको काय करते, किती बायका आहे तुम्हाला, म्हणजे डिजिटल इंडिया. ते पोरगं त्या पाहुण्याबरोबर बोलू लागलं, मामा तुम्हाला माहिती आहे का, म्हटले काय, माझ्या मम्मी पप्पाचे भांडणं होतात, माझ्या मम्मी पप्पाचे भांडणं होतात आणि भांडणं असे होतात, पप्पा जेव्हा मम्मीला शिव्या देतो ना तर माझी मम्मी सुद्धा लाटण्यानीच मारते. एवढ्या गडबडीत जर बाप म्हटला कधी रे, तर ते म्हणतं पुढचं सांगू का पप्पा. मग बापाचा नाविलाज होतो, बाप काय करतो, तोंड दाबतो त्या लेकराचं, दाबून धरतो ना तोंड. तुकोबर आहे, तुमची वाणी जर अनावर झाली असेल तर वाणी बंद करण्याचा एक पर्याय आहे, कोणता, तोंड दाबून धरा. तुकाराम महाराज म्हटले, शास्त्री बुवा या चांगल्या कामाचं उद्घाटन तुम्हीच करा, तुम्हीच माझं तोंड दाबा. शास्त्री बुवाने तुकाराम महाराजांचं तोंड दाबून धरलं. तुकोबरायचा परमार्थ एवढा उच्चांकाचा होता. शास्त्री बुवाने तुकोबरायचं तोंड दाबलं, तुकोबराय शांत बसले, शास्त्री बुवाच भजन करायला लागला. परमार्थाची ताकद आहे. शास्त्री बुवाचे रोमांच सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणायला लागले. तुकोबराय साराचा विचार करतात, म्हणून तुम्हालाही सांगतात बाबांनो, सार काय, हाची करावा विचार, अभंगाचं प्रथम करावा विचार असंही म्हणता आलं असतं तुकाराम महाराजांना, पण हाची हा शब्द घालतात मध्ये. हाची नुसतं असंही म्हणता आलं असतं ना, तुम्ही करावा विचार क्षणोक्षणी, हाची हा शब्द घालतात. एखादा माणूस जर काम करत असेल आणि वरून त्याला म्हणायचं हो काम करा, बरं वाटतं का हे. मग लोक विचार करत नाही म्हणून तुकोबाराय सांगतात का, लोक जास्त विचार करतायत म्हणून सांगतात का, लोक अन्यान्य विचार करताय म्हणून तुकोबाराय सांगतात. तर हाची या शब्दाचा अर्थ असा होतो की तुम्ही जो करता तो नाही, मी सांगतो तो हाची. चकाराने अन्याची आवृत्ती होते. एखाद्या गोष्टीला जर च लावलं की बाकीच्या बाजूला होतात. माहेरचा जर टेम्पो भरून आला, अगदी गरिबी असेल त्या बाईची, आणि त्या माहेरच्या टेम्पोमध्ये जर काका असेल, चुलता असेल, तर आता एवढा टेम्पो जर घरी नेला तर घरी एवढी साखर नाही, मग चुलत्याला बोलवायचं आहे. मग कसं बोलवायचं, काका या बर का चहाला, तुम्हीच फक्त च लावला, काका एकटाच आला. म्हणून च तुम्ही जो विचार करतात तो नाही, तुकोबाराय म्हणतात तो. माणसं विचार करणारे काही कमी आहे का, आणि विचार करण्यासाठी माणसाला 2 हात असावे लागतात, बरोबर आहे की नाही. ज्या माणसाला 2 हात आहेत ते विचारी माणसं आहेत. माझी भाषा कळते ना तुम्हाला, का डोक्यावरून जाते वा. ज्या माणसाला 2 हात आहेत ते विचारी माणसं असतात, बरोबर ना. डोकं नसलं तरी चालेल. हा डोकं पाहिजे, डोक्यात सुद्धा मटेरियल पाहिजे ना. मूर्खस्य गात्रांनी वर्धंती किंतुम तेषाम ज्ञानम न वर्धंती. विचार करत असताना ज्ञानी माणसंच चांगला विचार करू शकतात, मूर्ख माणसाचे चांगले विचार असू शकत नाही. आणि जर त्या मूर्खाचे चांगले विचार असेल मग त्याला मूर्ख कोण म्हणेल, मूर्ख कोणी म्हणेल का त्याला. आणि त्या काहीला मूर्ख असण्याचा सुद्धा स्वाभिमान आहे महाराज. एक मूर्ख गावात सगळ्यांना माहिती आहे ते मूर्ख, पण एकदा शेजारच्या गावात गेलं आणि विहिरीत पाय सोडून बसलं, बरं ते पिण्याचं पाणी. काही महिला आल्या, आता पाहिल्यानंतर याच्या पायामध्ये बूट चप्पल, पिण्याचं पाणी आहे. एक महिला आली, जरा बिचारी चांगली होती, ती म्हटली काय मूर्ख माणूस आहे, पिण्याचं पाणी आहे, बूट घालून बसला या विहिरीमध्ये पाय सोडून, काय मूर्ख आहे. तो मूर्ख काय म्हटला माहिती आहे का, माझ्या गावात तर माहीतच होतं मी मूर्ख आहे, पण या गावात सुद्धा आपला परिचय म्हटला. मूर्खस्य गात्रांनी वर्धंती किंतुम तेषाम ज्ञानम न वर्धंती. मूर्ख माणसाला किती समजून सांगा, चेंज नाही, लाईफ तसंच आहे त्याचं. हा जड बुद्धीचे माणसं फार अवघड. एक बाई डॉक्टर साहेबाकडे गेली, डॉक्टर साहेब 120 किलो वजन वाढलं माझं, इथं जर कुणाचं असेल तर इथलं सोडून. 120 किलो वजन वाढलं डॉक्टर साहेब, फॅमिली डॉक्टर आहात तुम्ही, काहीतरी औषध द्या. डॉक्टर म्हटलं एवढं वजन वाढलं, नवऱ्याने डे नाईट केलं, एवढं खाल्लं का तुम्ही त्याचं, जेवढं आणलं तेवढं नाही. म्हटले जास्त खात नाही, मग 20 चपात्या खाते. एवढं वजन, जास्त आहार नाही माझा, 20 चपात्या खाते, 10 वाट्या भात लागतो, पातीला भरून वरण लागतं, जास्त आहार नाही माझा, छोटासा एवढाच आहार आहे. डॉक्टर म्हटले तुम्ही माझे नेहमीचे पेशंट आहात, काळजी करू नका, माझा गुण जरी माझ्या पत्नीला येत नसेल तर तुम्हाला 100% फरक पडणार. आहार किती आहे, 20 चपात्या. एक काम करा, 10च खा,
10 चपात्या खा, 10 वाट्या भात खाताना 5च वाट्या खा, अख्खं पातीला भरून वरण लागताना अर्धच पातीला घ्या, हेच तुम्हाला औषध म्हणून समजा. तरी सुद्धा निर्बुद्ध बाई म्हटली, डॉक्टर साहेब हे औषध मरल ना ते तिकडं. जेजुरीच्या पायऱ्या चढत असताना एक जणाला म्हटलं, नको उचलू नको उचलू नको उचलू. ते आपण पहिलवाने म्हटलं, ते असं ना का किती मोठं. हा सांगळे भाऊ, आमच्या समोर घडलेली घटना आहे. नको नको म्हटलं तरी उचललंच त्या पहिलवानाने. पण हा पहिलवान होता, पण तो समोरचा केसरी पहिलवान होता. याने जशी बाई उचलली की त्याच्या 2-3 फासोळ्या मोडल्या, उताना पाताना झाला खाली. मूर्खस्य गात्राणि वर्धन्ति किंतु तेषां ज्ञानम न वर्धन्ति. विनाकारण बडबड भजन टाइम नाही. अनंत वाचाळ बरळते माऊली ज्ञानोबराची भाषा आहे अनंत. हा नंत नाही अनंत. वाचाळ बरळती बरळ तया कैसा गोपाळ पावे हरी. विनाकारण बडबड. इथं भजनाला टाइम देतात आणि गावात टाइमपास करत बसतात. एवढा टाइम शिल्लक. हा एका नवीन मुलीचं लग्न झालं आणि बापाला वाटलं आता पूर्वी घरापर्यंत गाड्या नव्हत्या, फाट्याला येऊन सोडून यावं. अगदी सुटकेस उचलली त्या लेकराची. बापाचं आणि मुलीचं एक आगळं वेगळं नातं असतं बरं का. मी सांगत असते, मुलगी सासरी नांदायला जाऊ द्या, ती 100 किलोमीटर जरी असली ना तर तिचं हृदय बापाच्या हृदयामध्ये गुंतलेलं पाहायला मिळतं आपल्याला. मुलीची सुटकेस उचलली बापाने, फाट्यापर्यंत सोडायला गेला. अगदी कौतुकाने सांगेल, काही माणसाला नका म्हटलं तरी ते बोलतात. सासऱ्याबरोबर जावाई सुद्धा चालू लागला. पण जावाई थोडासा विचित्र होता. त्याचा इथला मेंदू इथं गुडघ्यात नव्हता, डायरेक्ट घोट्यात होता. जावाई बोलका झाला, सासरे बुवा तुमच्या गावची जमीन सुपीक आहे, सुंदर आहे, आणि या रोडच्या कडेला जी अर्धा एकर जमीन आहे ना तर ती फारच सुंदर आहे बरं का. सासरा म्हटला, हे बघा जावाई बुवा, तुम्ही जर त्या जमिनीबद्दल काही बोलत असाल, न पाहता सासरा बोलका झाला, त्या जमिनीबद्दल जर काही बोलत असाल तर मला त्या नाही. म्हटले का? सासरा म्हटला, ती माझ्या वैऱ्याची जमीन आहे. वैऱ्याची म्हटल्यावर त्या जावाईने असावं ना. जावाई म्हटला, असं का तुमच्या वैऱ्याची, पण जमीन एक नंबर. तुमच्या वैऱ्याला त्या जमिनीमध्ये शेतीमध्ये 30 पोते ज्वारीचे होणार आहे. सासरा म्हटला, जावाई 30 पोते नाही म्हणा होणार, तुमचा अभ्यास नाही आमच्या गावचा, जरा 20च पोते होणार. सासरा 20 पोते, जावाई म्हटला 30 पोते. जावाई म्हटला 30 पोते, सासरा म्हटला 20 पोते. आता जावाई त्याचं डोकं फिरलेलंच होतं, पण आणखी फिरलं थोडंसं. म्हणा ना 30 पोते. सासरा म्हटला, मेलो तरी नाही 20च पोते. जसा जावायाने सासरा उचलला, रोडचं काम चालू होतं आणि खडीचे गंज टाकलेले होते. सासरा उचलला की खडीच्या गंजा मरल ना सासरा एवढ्यानी. अजून काल्याचं कीर्तन करायचंय म्हणा. वैऱ्याला होणारे, गावातल्या माणसाला होणारे, काही घेणं नाही देणं नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ मग तया कैसा गोपाळ पावे हरी. म्हणून सार विचार करत असताना जर तुम्ही चांगला विचार करत असाल तर तरवया पार भवसिंधू दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. भवसिंधू म्हटलेलं आहे संसाराला, भवसिंधू आहे. पट्टीचा पहिलवान असू द्या तरी सुद्धा तो दुर्गा बसली की पंक्चर होतो बिचारा. एक बाई खूप दिवसांनी माहेरी चालली आणि नवऱ्याला ताकीद दिली, हे बघा 3 दिवस माहेरी जाते, कप भर चहासाठी गावभर बोंबलत फिरू नका, घरात बसा. तो म्हटला काही हरकत नाही, पुजारी आहे शेवटी पत्नीचा. जय देवी जय माझी बायको, तू सांगे का मम्मी तुझं ऐकू. जय देवी. माहेरामध्ये गेली, विश्वास नाही,
परमार्थ असू द्या नाही तर संसार असू द्या, विश्वासाच्या जोरावर चालतो हा. जिथं विश्वास नाही तिथं कितीतरी संसार मोडलेले आपल्याला पाहायला मिळतात हा. ती माहेरी गेली, नवऱ्याला फोन लावला, ऑनराईड मोबाईल नव्हता, व्हिडिओ कॉलसाठी डायरेक्ट फोन लावला. हॅलो, कुठे आहात तुम्ही? हा पूर्वी वाघ होता, वाघ. पण जेव्हापासून वाघावर दुर्गा बसली, वाघ पंक्चर झाला होता. आवाजच निघा ना वाघाचा. वाघ म्हटला मी घरीच आहे. ती म्हटली घरी एका मिक्सर चालू करा. केलं मिक्सर चालू, गुर्र करा बंद, ठेवा फोन. परत दुसऱ्या दिवशी फोन लावला, मिक्सर चालू करा, करा बंद, ठेवा फोन. तिसऱ्या दिवशी ती घरी आली, पाहते तर काय, घरामध्ये पप्या एकटाच आहे. पप्याच्या पप्पाचा पत्ता. त्या पप्याला विचारलं, का रे पप्या, अरे तुझा पप्पा कुठं गेला? पप्या हुशार होता, म्हटला मम्मी 3 दिवस झाले पप्पा आणि मिक्सर दोघं गायब आहेत. ते तिकडं जाऊनच वाजवीत होतं. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. दुःख स्वरूप संसार आहे, म्हणून तरवया पार भवसिंधू. आणि भवसिंधू तरण्यासाठी भगवंताच्या नामचिंतनाची गरज आहे. सगळ्यांनी दोन्ही हात वरती घ्या. वा, कॅमेरा फिरवा, सफरचंदासारखी चेहरे आहेत. वा, घेतले सर्वांनी? जय हो. राहू द्या तासभर असेच आता. राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे. घ्या म्हणून. काहींना माहित आहे आंधळे ताईचं कीर्तन आहे. आडनावाचा प्रॉब्लेम आहे की डोळ्याचा आहे, खाली घ्या वर घ्या. विठोबा रखुमाई नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो. सावधान होऊन मनाने त्या देवाला अर्पण व्हायचे, समर्पण व्हायचंय. अलीकडे वेळ कमी आहे, मला व्याख्यान जरा जास्त करायचंय. आपला सप्ताह असल्यामुळे भैरवी सकाळी घेऊ. मन मोबाईलला अर्पण झाली. अगदी चांगला मोबाईल, मी नेहमी सांगत असते, तुम्ही मला यूट्यूबला ऐकता. मन मोबाईलला अर्पण झाली. त्या मोबाईलमध्ये जर चांगले कीर्तन ऐकायला मिळत असेल, महिला मंडळ मोबाईल चांगला आहे. संध्याकाळ झाली, शेतातून आलात तुम्ही, हरिपाठ लागत असेल विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा, तर मोबाईल चांगला आहे. अगदी आपल्या गोदावरी ताईंच्या गवळणी जर तुम्हाला ऐकायला मिळत असेल, तर बऱ्याचशा महिला अगदी शेतात काम करता करता छान भजन म्हणायला शिकल्यात. अगदी मोबाईल चांगला आहे. मोबाईलचा जर गैरवापर होत असेल तर मोबाईल वाईटसुद्धा आहे. वापर जर गैर होत असेल तर मोबाईल वाईट आहे. एका पोराने 25,000चा मोबाईल घेतला, बापाकडून 25,000चा मोबाईल घेतला आणि त्या मोबाईलमध्ये नवीन नवीन ॲप्स डाउनलोड केले. फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम असं ॲप आहे. त्या इंस्टावरती जर तरुण मुलं बसलेले, इंस्टा ॲप असं आहे, त्या इंस्टावरती काळा बेंद्रा हेंद्रा कसाही फोटो टाका, एवढा क्लिअर होतो की हा दगड हिरो दिसायला लागतो.
आणि तो इंस्टा खालीवर करताना त्याने एका तरुणीचा फोटो पाहिला, त्याला आवडला तो फोटो, चॉईस शेवटी त्याने मेसेज केला इकडून, सुंदर फोटो. आणि याची कमेंट तिच्या काळजाला लागली. तेव्हा मोबाईल नव्हते, 10 वर्ष झाले लग्नाला. तिने रिटर्न मेसेज केला. बऱ्याच मेसेजवाले असतील पण जाऊ द्या, आता तिचं सांगते. रिटर्न मेसेज केला, मनापासून धन्यवाद. एखाद्या तरुणीचा जर मनापासून धन्यवाद आला असेल, हा दगड रात्रभर झोपला असेल का ज्ञानेश्वरी ताई? झोपलाच नाही, सकाळी उठला, सकाळी मेसेज पाठवला, शुभ सकाळ, दुपारी शुभ दुपार, संध्याकाळी शुभ संध्या आणि रात्री शुभ रात्री. शुभ शुभ मेसेज पाठवता पाठवता शुभ मंगल झालं. दोघांचं लग्न झालं. दोघांच्याही पालकाच्या लक्षात आलं, जर कुठं गेले तर जास्त खर्च व्हायचा, बरं झालं लग्न करून दिला. लग्न झालं. लग्नानंतर पहिली भेट. त्याच्या अगोदर ती तरुणी कधी प्रत्यक्षात भेटली नाही, कधी प्रत्यक्षात फोनवर बोलली नाही, फक्त चॅटिंगलाच, मेसेजवरती. अगदी लग्नानंतर फर्स्ट इम्प्रेशन, नवरदेवाला वाटलं काय प्रश्न विचारावा. नवरदेवाने विचार केला आणि मग विचारलं, का ग राणी, आता आपलं लग्न झालंय, आपण कुठं कुठं फिरायला जायचं? कधी न बोललेली राणी पहिल्यांदाच बोलली. ती म्हणली, आपण आहे ना उद्या दम्मू तत्मीला पिलायला जाऊ, ताकाली ताकाली जाऊ, मी चांगली ताली घालते, तुम्ही बी चांगल्याच कपल्यात आला. आयुष्यभर सांभाळावं लागलं. घरी उद्या गेले, पोटभर जेवले असतील ना, झोपा, सकाळी उठायचं 10 वाजता. मनाने देवाला अर्पण असावा, मनाने देवाला अर्पण असावं. मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने, मुझे मिल गया मन का मीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या ज्यांनी आतापर्यंत देवाला मन अर्पण केली, मला वाटतं हिरण्यकश्यपू सुद्धा भक्त प्रल्हादाचं काहीच वाकडं करू शकला नाही. कारण भक्ताचं सारथ्य साक्षात भगवान श्रीकृष्ण करत असतात. वैरी, लक्षात घ्या, माझं एक वाक्य नोट करून ठेवा. वैरी आणि शत्रू कितीही मोठा असू द्या बरं का, कितीही, अगदी 100 कौरवासारखा असला तरीही, कितीही मोठा असू द्या, देव सखा करून घ्या. कारण देव सखा जरी अवघे जन कृपा करी. ज्याचा देव स्वतः सारथ्य करत असतो ना, भीष्माचार्याने सुद्धा बाण उचलला पण अर्जुनाचं काही झालं नाही. देव सखा जरी अवघे जन कृपा करी, परंतु देव झाला मागे मोरा, नसते विघ्न येते घरा. ज्याने देवाला स्वतःचं सखा करून घेतलं नाही, त्याच्या जीवनामध्ये संकट येतात. खरे भक्त पाहत नाही दिवाळी कधी आहे. वारकरी आता तुम्ही सर्वजण पाहत असाल. आईसाहेब पुढच्या वर्षी सप्ताहाची तारीख किती आहे? मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने. काही म्हणू द्या, बदनाम होऊ द्या, पण जर आपला निर्धार पक्का असेल, भक्ती जर पक्की असेल, तेरी मुरलियों ने है बेचैन दिल को किया, मैंने तो अपना सब कुछ कान्हा जा तेरे नाम कर दिया, तेरे मुरलियों ने है बेचैन दिल को किया. नींद नाई रे, चैन नाया रे, जीवन सारा बीता जाए, शाम नाई रे, शाम नाई रे. पल पल जाए धिन धिन जाए, पल पल जाए धिन धिन जाए, कैसे करूँ मैं हाय. नींद नाई रे, चैन नाया रे, जीवन सारा बीता जाए, शाम नाया रे, शाम नाई रे. तेरे बिन गई बीत ये सदिया, आजा शाम पिया रे,
तड़प तड़प हीरे न गुजारे मोहे बता बता रे कटे नहीं दिन रे ने तेरे अब कटे नहीं दिन रे ने तेरे अब सारी रात गुजारे नींद न आई रे चैन न आया रे जीवन सारा बिता जाए शाम न आई रे शाम न आया रे ज्यावेळेस मनाने देशासाठी धर्मासाठी आपण अर्पण होतो ना. यूट्यूबला पाहिल्यानंतर बरेचसे लोक कीर्तनात आता तर भरपूर गर्दी होते, कुठेही थांबलं की सेल्फीला गर्दी. धर्मासाठी अर्पण व्हा, धर्म उभा राहत असतो पाठीमागे. मी भगवंताला प्रार्थना करेल, पवित्र ते कुळ पावन होतो देश जेथे हरिचे दास जन्म घेती. हे खुदा हम तेरे दरबार में एक फरियाद करते हैं, हे खुदा हम तेरे दरबार में एक फरियाद करते हैं, मत कर ऐसे पैदा जो देश धर्म को बर्बाद करते हैं. हा, आजही आमच्या भारत देशाला, महाराष्ट्राला साधू संतांची, शूरवीरांची गरज आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश ही मेरा, ओ भारत देश ही मेरा, ओ भारत देश ही मेरा, ओ भारत देश ही मेरा. स्वतःसाठी प्रत्येक जण जगत असतो, कधीतरी देशासाठी जगून पहा, कधीतरी देशासाठी जगून पहा. गैया कटे मदिरा बढ़े सीनों में नोटों का ज्वर है, व्यभी विचार भी चल रहा है यहाँ, घर घर में घुसखोरी है, गुंडा ही मर्द कहलाएगा साधु संत को लिया. अरे वाह राज करने वाले, तूने तो रावण को ही शर्मा दिया. किती कमावणार स्वतःसाठी, कधीतरी देशासाठी धर्मासाठी बाहेर पडा. आजारामार व्हाल तुम्ही, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे, कीर्ती मागे आणि माझ्या संतांनी ती कीर्ती मागे ठेवलेली आहे. म्हणून त्या संतांचं एकदा भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली आवडी करावी तातडी परमार्थाची. लग्नाचं पिकअप निघलं की मेकअप करून निघण्यापेक्षा कधीतरी करावी तातडी परमार्थाची. आणि शेवटच्या चरणात महाराज वर्णन करतात. तुका म्हणे लोकीचा व्यवहारी, हो तुका म्हणे लोकीचा व्यवहारी. का म्हणे
तुम्ही साक्षीला आहात या कार्यक्रमाच्या. कधीतरी सांगाल तुम्ही, आम्ही पण होतो बरं का त्या कार्यक्रमामध्ये. चांगल्या गोष्टीचे साक्षात. खऱ्या अर्थाने फार गोड आवाज आहे सर्वांचा. मी काय वर्णन करावं, सगळे माझ्यापेक्षा मोठे आहेत. पण इतिहास सुद्धा साक्षी आहे या गोष्टीला की महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी या संस्थांवरती, मीराबाई संस्थांवरती अगदी वारकरी संप्रदायातली एक महिला एवढं मोठं अग्रगण्य स्थान महाराजांनी या ठिकाणी दिले. आमच्या घरात या ठिकाणी आहे एवढं अग्रगण्य स्थान. विरोध करणारे लोक कमी नाहीत. मला वाटते माझ्यानंतर कोणी कीर्तनकार बोलणार नाही या विषयावर. विरोध करणारे लोक कमी नाहीत, पण आमचं वर्णन करणारे काही कमी आहे का तुमच्यासारखे? तुका लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरूनी राहो. जर संपत्तीचा धूर असेल तर बाजूला राहू द्या, खुर्चीचा असेल तोही बाजूला ठेवा. नका डोळे धुरे भरूनी राहो. लक्षात ठेवा, एक दिवस जायचंच आहे. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देते. आमच्या आईसाहेबांची इच्छा आहे आणि इथल्या काही तरुण मुलांची इच्छा आहे की ताई मुंडे साहेबांचा पोवाडा म्हणावा. जर तुमची असेल तर तुम्ही एक हात वर करा, मग मी समजून घेईल. वा, दुसरा खिशात आहे का म्हणते. अनेक ठिकाणी म्हणते हे स्थान तर फार पवित्र आहे. अनेक ठिकाणी या स्टेजवरती, या स्थानावरती माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब या ठिकाणी येऊन गेलेत. आणि ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने बीड जिल्ह्यालाच नाही तर महाराष्ट्राला शोभा आली. एवढे मोठे मोठे संस्थानं. आज आम्ही भगवानगडावरती गेलो होतो ताईसाहेब. काय सौंदर्य आहे, असं वाटतं की स्वर्गामध्ये आलो की काय. पण अगदी एका शून्यातून विश्व निर्माण करत असताना इथं आल्यानंतर अगदी एका महिला स्थानावरती आज हा विक्रमी कार्यक्रम घडला जातो. हे काही कमी नाही आहे. तुमच्या इच्छेसाठी जर कोणी जांभळ्या देत असेल त्यांना सुद्धा धन्यवाद. एवढं तोंड वाचू नका, मला भीती वाटते. म्हणते मुंडे साहेबांचा पोवाडा. एक वाक्य ते अगोदर सांगेल. किती आले किती गेले, किती आले किती गेले, लोकनेते फक्त मुंडे साहेबच होऊन गेले, त्यानंतर नाही. प्रत्येकाच्या काळजावरती ठेवून गेला तुम्ही पाऊल खुना. प्रत्येकाच्या काळजावरती ठेवून गेला तुम्ही पाऊल खुना. सांगा ना मुंडे साहेब, सांगा ना, तुम्ही येणार का पुन्हा? तुम्ही येणार का पुन्हा? तुम्ही येणार का पुन्हा? अगदी ऊसतोड कामगाराला सुद्धा साहेबांची आठवण होते. साहेब गेले नाही, आजही आमच्या हृदयामध्ये विचाराने स्थानबद्ध झालेले साहेब या ठिकाणी मी तुम्हाला ऐकणार आहे. तुम्ही ऐकताय रोज यूट्यूबला, तरी सुद्धा या ठिकाणी गाते. पण आता नवीन वाक्य आहे या स्टेजवरती. बीडमध्ये एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो. अगदी गरिबाचं घर होतं. आई म्हटल्या, साहेब होते ताई, ऊसतोड कामगार होतो आम्ही. दरवर्षी ऊसतोडीला जात होतो. माझा मुलगा 12वी पास झाला, ग्रॅज्युएशन झालं. साहेबांनी लावलं बरं का, नोकरीला लावलं. आता माझा मुलगा PSI आहे. प्रत्येकाच्या गोरगरिबाचा विचार करणारा नेता आज या ठिकाणी नाही आहे. माझ्या मुंडे साहेबाचं, माझ्या मुंडे साहेबाचं नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात. गेला नाथाचा नाथ, प्रजा झाली अनाथ. गेला नाथाचा नाथ, साहेब आम्ही झालो अनाथ. चर्चा झाली लोकात, अशी चर्चा झाली लोकात. नाव गाजल जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात. होता गरीबाचा नेता, दिन दुबळ्याचा दाता. होता गरीबाचा नेता, दिन दुबळ्याचा दाता. अशी संघर्षाची कथा, हो अशी संघर्षाची कथा. नाव गाजत
जगात नाव गाजत जगात नाव गाजत